नमस्कार, मी अंजली. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण दम आलू बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण हे बेबी पोटॅटो घेतलेले आहेत. वजनाने 380 ग्रॅम झालेले आहेत. आता हे आपण स्वच्छ धुवून, हे पाण्यात टाकलेले थोडा वेळ स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपण ह्याची साल काढून घेऊया. आता हे बटाट्याची सालं काढून झालेली आहेत. पाण्यात टाकले, काळे पडायला नकोत म्हणून पाण्यात टाकून ठेवलेले आहेत. त्याला हे आता टोचे मारून घ्यायचे आपले. हा आपला काटा चमचा असतोय, त्यांना त्याला असे टोचे टोचे मारून घ्यायचे, म्हणजे मसाला सगळा आतपर्यंत शिरतो. आता हे सगळे बटाटे टोचवून झालेले आहेत. आपण हे परत पाण्यात ठेवलेत. पाण्यात ठेवल्यामुळे बटाटे काळेसुद्धा पडत नाहीत आणि त्यातला जो एक्स्ट्राचा स्टार्च असतो तो निघून जातो. आपल्याला ह्याच्यासाठी वाटण तयार करायचं आहे, मसाला तयार करायचा आहे. तो काढलेला आहे, तो आपण बघूया. एक मोठा कांदा घेतलेला आहे, उभा चिरून घेतला आहे, चौकोनी चिरला तरी चालेल. हे 2 चमचे धने घेतलेले आहेत. अगदी किंचित दगडफूल घेतलेलं आहे. एक 1.5-2 इंच होईल एवढी दालचिनी घेतलेली आहे. अगदी थोडंसं वासापुरतं जायपत्री घेतलेली आहे. 4 लवंगा घेतलेले आहेत. एक बदाम फूल असतं त्याची एक पाकळी घेतलेली आहे. 4 मिरे घेतलेले आहेत. एक मोठा वेलदोडा आणि एक छोटा वेलदोडा घेतलेला आहे. आणि 1 चमचा 1.5 चमचा होईल एवढं तीळ घेतलेले आहेत. अर्धा चमचा खसखस घेतलेले आहे. नारळाची छोटी वाटी असते ते सुकं खोबरं घेतलेलं आहे. हे आता आपण सगळं भाजून घेणार आहोत. गॅसवर एक कढई ठेवायची, गॅस लावून घ्यायचा. कढई तापलेली आहे. आता आपण तीळ खसखस भाजून घेणार आहे. आता थोडंसं तेल घालून घ्यायचं. आपलं हे खडे मसाले आहेत ते आपल्याला भाजायचे आहेत. हे सगळं आपण एकत्र करूया. धने मागं ठेवलेत मी. वेलदोडा पटकन असा फुटतो. थोडंसं पाठीमागं यायचं हे मसाले भाजत असताना. तेलात फुगतो आणि फुटतो तो. कधी कधी तोंडावर येतं, त्यामुळे जपून भाजायचा मसाला. हा मसाला भाजत आला की मग धने टाकायचे. धने अगोदरच घातलं तर पटकन करपतात ते. गॅस बारीक ठेवायचा, मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर मसाले पटकन एकदम काळे होतात. आता हे भाजून झालेलं आहे. हे आता आपण त्याच डिशमध्ये, एकाच डिशमध्ये सगळं काढायचं. आता कांदा आणि खोबरं राहिलं. ह्याच्यात थोडंसं तेल आहे, त्याच्यामध्येच कांदा खोबरं भाजून घ्यायचं. खोबऱ्याचे तुकडे केलेत त्यामुळे मी ह्याच्यामध्येच मिक्स करते. जर आपण खीस केलेला असला, खोबऱ्याचा खीस, तर तो वेगळा वेगळा भाजायचा. पण तुकडे जर असतील तर कांदा आणि खोबरं एकत्र भाजायचं. आता हे खोबरं कांदा भाजते तोपर्यंत थोडा लसूण सोलून घेऊया आपण. खोबरं कांद्याला काय एकसारखं अगदी हलवायला पाहिजे असं नाही. 5-7 पाकळ्या लसूण घेतला आणि 1 इंचभर होईल एवढं आलं घेतलं. स्वच्छ धुवून थोड्या कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत. ह्या कोवळ्या काड्या असतात त्या पण टाकायच्या नाहीत, मसाल्यामध्ये वाटून निघतात. ह्याने वास एकदम सुगंध मस्त असा येतो मसाल्याला. कोथिंबीर घातली तरी चालेल, पण ह्या कोवळ्या काड्या वाया जाऊ नयेत म्हणून आपण ह्या मसाल्यामध्ये घेणार आहोत. आता हे भाजून झालेलं आहे. गॅस बंद करूया. आता हे गार करायला पाठीमागं ठेवून देऊया. ज्या भांड्यामध्ये आपल्याला भाजी करायची तेच भांडं ठेवून घेतलं. शक्यतो जाड बुडाचं असावं. त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. आपण पूर्ण भाजीला जे तेल वापरणार आहे तेवढं तेल आत्ताच घालून घ्यायचं. आता हे तेल गरम झालेलं आहे. आपण हे बटाटे आहेत एका कापडावर काढून पुसून घेतलेले आहेत, निथळून पुसून घेतलेले आहेत, ते ह्याच्यात घालून घ्यायचे. हे बटाटे तेलामध्ये आपल्याला फ्राय करून काढायचे. गॅस बारीक केलेला आहे. मधून मधून हलवत राहायचं. एकसारखं हलवायला पाहिजे असं नाही आहे. आता आपण तो मसाला गार करायला ठेवला होता तो वाटून घेऊया. नेहमीप्रमाणे ड्राय गोष्टी आहेत त्या अगोदर फिरवायच्या आणि कांदा खोबरं कोथिंबीर आलं लसूण मग घालायचं. हे फिरवून झालं की
आता हे वाटून झालेलं आहे. हे कांदा खोबरं घेऊया, कोथिंबीर, आलं लसूण. मस्त असा बारीक मसाला वाटून झालेला आहे. बारीक गॅस करून एक 10-15 मिनिट झाले. बटाटे परतून झालेले आहेत. आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. अगदी थोडे शहाजिरे घालून घ्यायचे याच तेलात. शहाजिरे चांगले भाजले की हे जे वाटण आहे केलेलं ते ह्याच्यामध्ये घालायचं. आता आपण चटणी घालून घेऊया, तिखट. हे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे. तिखट पावडर घातली तरी सुद्धा चालेल. जो कुठला चटणी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती घालून घ्या. मी एक 3 चमचे घातलेली आहे. माझी चटणी जास्त तिखट नाही आहे. संकेश्वरी आणि बॅडगी ह्या 2च मिरच्या मी वापरलेल्या आहेत. जवारी किंवा लवंगी मिरची वापरलेली नाही आहे. अर्धा चमचा मीठ घालायचं. हा मसाला छान असा परतून घ्यायचा. एक 5 ते 7 मिनिट परतून घ्यायचा. आता हे मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते थोडंसं पाणी आपण ह्याच्यात हे करून घेऊया. मसाला भाजून झालेला आहे ॲक्च्युली. आता हे बटाटे फ्राय केलेले ते त्याच्यामध्ये घालायचे. छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण टाकून एक 5 मिनिट आपण ठेवून देऊया. गॅस बारीकच करायचा आहे. आता 5 मिनिट झालेले आहेत. आपण उघडून बघूया. थोडंसं हलवून घ्यायचं. आपल्याला झाल्यानंतर भाजी तयार झाल्यानंतर ही कन्सिस्टन्सी पाहिजे, पण अजून बटाटा शिजलेला नाही आहे, तर आपण थोडं पाणी ह्याच्यात घालून घेऊया. थोडं गरम पाणी घेतलं ते घालून घेऊया. परत आपण हे झाकून ठेवूया. तिकडं भाजी शिजते. नंतर आपण हे कोळसा घेतलेले आहेत. हे कोळसे आहेत आणि ही आपली पापड भाजायची किंवा अशी जाळी असते ती जाळी घेतलेली आहे. ही आपण गॅसवर ठेवायची. गॅस लावून घेऊया. कोळसे थोडे फिरवून घ्यायचे, खालची बाजू वर करून घ्यायची. परत 5 मिनिट झालेले आहेत. आपण उघडून बघूया. हलवून घ्यायचं छान असं. बटाटे सुद्धा छान शिजलेले आहेत. 10 मिनिटामध्ये छोटे बटाटे आहेत तर ते शिजतातच. आता हा गॅस आपण बंद करूया. कसे घेतलेले आहेत हे एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया. आपण ह्याला धुरी देणार आहोत. तर हे कोळसे वाटीमध्ये काढलेले आहेत. ते ह्याच्यावर ठेवून द्यायचे. त्याच्यावर थोडं तूप घालायचं. हे असंच ह्याच्यामध्ये आता 10-15 मिनिटं ठेवून द्यायचं. आता 10 मिनिट झालेले आहेत. हे आपण उघडूया. अजून सुद्धा स्मोक आहे बघा त्याचा. मस्त असा स्मोकी फ्लेवर घरभर सगळीकडे पसरला आहे. आता हे एका डिशमध्ये आपण काढून घेऊया. मस्त असे दम आलू तयार. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.